नमस्कार. मी धनेश सर आहे. तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड मधून म्हणजे मतदान कार्डच्या माध्यमातून तुमच्या सोबत असलेलं म्हणजे तुमच्या घरी येणारे जे काही BLO ऑफिसर्स आहेत, ती BLO ऑफिसरशी कॉन्टॅक्ट नंबर कसं मिळवायचा हे मी लगेच सांगतो. थोडंसं लक्ष द्या. तुमच्याकडे आता आहे सध्या म्हणजे आता माझा हा मतदान कार्ड आहे. ओके. या मतदान कार्डवर तुमचा हा नंबर असतो. हे ZCG जे काय आहे नंबर, ते नंबर लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटवर voters.eci.gov.in हे लक्षात ठेवा. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक वेबसाईट भेटेल. ओके, नीट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये एकदम शेवटी इथे सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट आहे, इथं क्लिक करा. केला हा एक दुसरा लॉग इन पेज ओपन होईल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन भेटतील. सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, नो युअर पोलिंग ऑफिसर्स अँड नो युअर MP MLA. याच्यामध्ये तुम्हाला 3 पद्धतीने तुमचा वोटर ID किंवा वोटर नंबर काढता येतं. याच्यामध्ये सर्च बाय इपिक नंबर आहे. आता जस्ट मी नंबर घेतला होता ते नंबर मी इथं टाकतो. ZC जे काय आहे ते माझा नंबर आहे. आणि इथं तुम्हाला स्टेट निवडायचा आहे. स्टेट निवडा. महाराष्ट्र मी निवडतो स्टेट. ओके, महाराष्ट्र निवडला. आणि याच्यात जे काही कॅप्चा कोड आहे ते कॅप्चा कोड तुम्ही व्यवस्थित टाका. टाकल्यानंतर सर्च करा. सर्च केला. आता बघा इथं मी माझा डिटेल नंबर आला आणि नाव आली आणि सगळंच डिटेल येतो. ओके, इथं व्ह्यू डिटेल्स मध्ये क्लिक करा. व्ह्यू डिटेल्स मध्ये क्लिक केला. ओके, हा तुमचा पूर्ण मतदान कार्डचा डिटेल येतो. पूर्ण डिटेल. इथे जर खाली वोटर इन्फॉर्मेशनला जर क्लिक केला तर तुम्हाला ही PDF च्या माध्यमात तुम्हाला एक वोटर इन्फॉर्मेशन पूर्ण डिटेल भेटेल. तुम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की याच्यात ही जी नंबर आहे, ही जी EPIC नंबर, ही EPIC लक्षात ठेवायचं किंवा कॉपी करायचं आहे. कॉपी केला तर तुम्हाला मूळ जे काही वेबसाईट होती, इथं वेबसाईट आहे मगाशी होता हा, इथं याच्यामध्ये परत जायचं आहे. इथं विवरण खोजा आहे, मोबाईल द्वारा खोजा आहे. इथं नो युअर पोलिंग ऑफिशियल्स आहे, तिथं क्लिक करा. केल्यानंतर ही जी इपिक नंबर आहे, इपिक नंबर इथं टाका आणि परत तुम्हाला कॅप्चा कोड इंटर करायचा 3. ओके, इंटर केल्यानंतर सर्चला क्लिक करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला BLO चे डिटेल बघा इथे BLO इलेक्टोरल ऑफिसर्स डिटेल्स, म्हणजे माझे जे BLO ऑफिसर आहे कट्टे RS हे मोबाईल नंबर दिलाय. सुमित शिंदे अजून एक नंबर आहे. नंतर DEO चे मोबाईल नंबर दिला नाही, पण ह्याची डिटेल्स तुम्हाला लगेच भेटतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोबत असले म्हणजे तुमच्या गावात कुठेही असू दे, घर बसल्या तुम्ही BLO ची कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि त्यांना डायरेक्ट संपर्क साधून तुमची SIR नोंदणी फॉर्म भरून घ्या. ऑफलाईन असेल तर ऑफलाईन भरून घ्या, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन भरून घ्या. तुम्ही ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना त्याची माहिती मिळेल.